वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, आपण जर बँक निफ्टीचा चार्ट पाहतोय तर नेक्स्ट वीक मध्ये किंवा नेक्स्ट मंथ मध्ये जर आपल्याला वर्किंग करायचंय तर मेजरली लेवल काय असतील किंवा मार्केटमध्ये काम करताना नेक्स्ट न्यू इयर मध्ये आपल्याला काम कसं करावं लागेल किंवा मार्केटमध्ये नक्की चार्ट पॅटर्न काय चाललेत, बायर सेलर्स कुठं ट्रॅप केले जात आहेत, आपण साधारणतः ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी आपण त्याची चर्चा करतोय. एज्युकेशनल पर्पज आपण हा सर्व व्हिडिओ बनवतोय. ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करताय त्यावेळेस तुमचे जे काय फायनान्शियल ऍडवायझर असतील त्यांचा सल्ला घेणं तुम्ही आवश्यक आहे, कारण की आमचे प्रेडिक्शन सुद्धा इथं फेल जाऊ शकतात. ओके, तर बघूयात बँक निफ्टीचा चार्ट. आपण हा बँक निफ्टीचा चार्ट पाहतोय. आता बँक निफ्टीचा चार्ट पाहत असताना जर क्लिअरली आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय दिसतंय, वन डेचा चार्ट जर आपण पाहिला, तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ह्या गोष्टी लगेच लक्षात आल्या पाहिजेत, बरोबर. खाली सपोर्ट जर आपण पाहिला 49,450, 49,450 किंवा 49,599, आणि वरच्या बाजूला जर रेजिस्टन्स पाहतोय आपण 53,674. आता इथे रेजिस्टन्सच्या जागी आपण काय करू शकतो, साधारणतः एक असा झोन क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये जर पाहिलं, जसं आपण इलेक्शनचा रिझल्ट पाहतोय, जसे इलेक्शनचे रिझल्ट आले जूनच्या नंतर जर मार्केट पाहिलं तर मार्केटमध्ये फार अशी मोठी मुवमेंट झालेली नाही. वन डेच्या चार्टवरती जर आपण क्लिअरली पाहिलं तर मार्केट एका रेंजमध्ये काम करते, बरोबर. आपण 15 मिनिटं 5 मिनिटाला जर कंटिन्यू ट्रेड करत राहिलो तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील का, तर बिलकुल येणार नाहीत. जर आपण मोठ्या टाइम फ्रेमला जर काम करायला लागलो तर आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टी लक्षात येऊन जातील. आपण बँक निफ्टीचं जर पाहतोय तर याच्यामध्ये क्लिअरली जर पाहिलं आपण, याच्यामध्ये क्लिअरली जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, इथं पहिल्यांदा मार्केटने रेजिस्टन्स क्रिएट केला, त्याच्यानंतर इथं सपोर्ट क्रिएट केला आणि त्याच्यानंतर पुन्हा इथं रेजिस्टन्स क्रिएट केला. मार्केट काय करते, पुन्हा सपोर्ट आणि पुन्हा रेजिस्टन्स. मार्केट एका लेवलमध्ये काम करते. ही ज्या लेवलमध्ये मार्केट काम करते ते लेवल ऍक्च्युली आहे किती, बरोबर. पर्सेंटेज मध्ये जर आपण चेक करायला गेलो तर फक्त आणि फक्त 7%च्या लेवलमध्ये मार्केट काम करते, 7 ते 7.5%च्या रेंजमध्ये मार्केट काम करते. आणि मार्केट किती दिवस झाले त्या रेंजमध्ये काम करते, भरपूर दिवस झाला मार्केट त्या रेंजमध्ये काम करते, बरोबर ना. डेट रेंज नुसार जर आपण चेक करायला गेलो तर सरासरी मार्केट जवळजवळ 214 दिवस झाले एका रेंजमध्ये काम करते. म्हणजे भरपूर दिवस झालं मार्केट एका रेंजमध्ये काम करते, बरोबर. जवळजवळ 6 महिने झालं मार्केट एका रेंजमध्ये मार्केट काम करते. 6 मंथ, जवळजवळ मार्केट 6 महिने पूर्णपणे एका रेंजमध्ये चाललंय. हे जर आपण ऑप्शन बाईंग करतोय तर पूर्णपणे हा चार्ट पाहणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. जर तुम्ही वन डे साठी ट्रेडिंग करा, म्हणजे थोडक्यात जर समजा तुम्ही ट्रेडिंग करताय ऑप्शन बाईंग मध्ये, तर ऑप्शन बाईंग मध्ये मेजर लेवल काय असतील ट्रेडिंग करताना हे नेहमी पाहणं गरजेचं असतं. पण आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो फक्त आणि फक्त 5 आणि 15 मिनिटाला काम करतो, कधी 1 तास, कधी 4 आवर्स किंवा 1 दिवस, ह्या कॅन्डलला सुद्धा आपण चार्ट चेक केले पाहिजेत. जर वन डेला चार्ट चेक केला तर क्लिअरली आपल्याला काय दिसतंय की मार्केट एका रेंजमध्ये काम करते. मार्केटमध्ये मोठी मुवमेंट कधी पॉसिबल असणार आहे, ओके, मार्केटला कधी मोठी मुवमेंट पॉसिबल असणार आहे, जर मार्केटमध्ये ब्रेकआउट झाला तर. ब्रेकआउट कुठं झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं, ब्रेकआउट कुठं झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं, 53,733 ची लेवल आणि 49,599 ची लेवल. जर ह्या दोन रेंजच्या बाहेर मार्केट आलं तरच मोठी मुवमेंट पॉसिबल आहे. अनदर मार्केट रेंजमध्ये राहू शकतं. 6 महिने झालं मार्केट एका रेंजमध्ये राहिले. त्याच्यानंतर येणारा एक नवीन इव्हेंट असणार आहे आपल्यासाठी, बरोबर. इकॉनॉमिकल इव्हेंट काय आहे, इकॉनॉमिकल इव्हेंट जर आपण बघायला गेलो तर इकॉनॉमिकल इव्हेंट काय असणार आहे, बरोबर. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. इकॉनॉमिकल इव्हेंट जर पाहिलं तर आपलं जे युनियन बजेट असतं ते खास करून युनियन बजेट येणार आहे, बरोबर ना. तोपर्यंत मार्केट एका रेंजमध्ये राहतंय का, किंवा जो बाकीचा काय रोगांचा प्रादुर्भाव आलाय त्याचा काय मार्केटवरती इफेक्ट होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसात आपल्याला चॅलेंज असणार आहेत. म्हणजे नक्की जर मार्केटने ही सपोर्ट लेवल ब्रेक केली तर डाऊन साईडला एखादा आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जर खाली पाहायला गेलं आपण तर जसं इलेक्शनचा रिझल्ट आलता, बरोबर. ते इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी जर पाहायला गेलं तर 46,173च्या समथिंग मार्केट खाली आलं होतं. ओके, जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर पॉसिबिलिटी आपल्याला ती नाकारता येत नाही, कारण की आपण तिथपर्यंत मार्केटला खाली येताना पाहू पण शकतो. आणि जर सपोज इथली जर लेवल ब्रेक झाली, ऑल टाइम हाय ब्रेक झाला, 53,000ची जर समजा लेवल ब्रेक झाली तर मार्केट इथून अपसाईडला सुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे सिंपल जर ह्याचा विचार करायला गेला तर येणाऱ्या दिवसात आपल्याला जे काय चॅलेंज असणार आहे, तर चॅलेंज काय असणार आहे सगळ्यात महत्वाचं, जसं कोविडची कंडिशन झाली तसं येणाऱ्या ह्याच्यामध्ये चायनाचा जो नवीन व्हायरस आलाय त्याच्यामधून जर काय इकॉनॉमिकल जर कंडिशन मध्ये चेंजेस झाले तर तिथं मार्केटमध्ये एक फॉल बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपलं जे काय बजेट असणार आहे, ओके, बजेटनुसार पण आपल्याला काय मार्केटमध्ये चेंजेस बघायला मिळतील. बजेटचा सुद्धा इफेक्ट आपल्या ह्या चार्टवरती होणार आहे.
म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काय ज्या काही पॉलिसी चेंज होतील किंवा टॅक्सेस चेंज होतील त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे जर आपण वन डेचा चार्ट घेतोय आणि वन डेचा चार्ट वरती जर अनालिसिस केलं तर येणाऱ्या दिवसात आपल्याला ह्या मेजर लेवल मिळतील. 53,733 असेल, 49,599 असेल, त्याच्यानंतर 46,173 असेल. हे झालं निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी. आता निफ्टीसाठी आपल्याला महत्वाचे लेवल काय असतील ते पण आपण एकदा बघूयात. ओके, निफ्टीसाठी आपल्याला महत्वाचे लेवल काय असतील, आपण हा चार्ट आपल्या ऍप्लिकेशन वरती अपलोड करणार आहे. त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता बँक निफ्टीचा आपण चार्ट चेक करूयात. निफ्टीचा चार्ट जर पाहायला गेलं निफ्टीचा चार्ट आपण चेक करूयात. तोही निफ्टीचा चार्ट आपल्याला वन डेला चेक करावा लागणार आहे. आता निफ्टीचा चार्ट पाहतोय तर ह्याच्यामध्ये वेगळी कंडिशन तयार झाली, बरोबर ना. जसं बँक निफ्टी पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये वेगळी कंडिशन आहे आणि निफ्टीमध्ये वेगळी कंडिशन आहे. पण सपोर्ट जर पाहिलं तर एका लेवलला सपोर्ट स्थिर आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर सेकंड पाहिलं तर मार्केट इथं कुठंतरी एक रेजिस्टन्स क्रिएट करतंय, बरोबर. बऱ्याच वेळा पाठीमागे पण इथं रिस्पेक्ट केलेला आहे 24,961च्या लेवलला. त्याच्यानंतर जर ऑल टाइमचा हाय चेक केला तर आपल्याला ह्या लेवलला बघायला मिळतोय. म्हणजे मार्केटमध्ये ह्या महत्वाच्या 3 लेवल असणार आहेत, बरोबर. आता चालूला जर पाहायला गेलं तर मार्केट किती दिवस झाले एका रेंजमध्ये, ऑक्टोबर पासून ते साधारणतः जानेवारी पर्यंत मार्केट एका निफ्टी सुद्धा एका रेंजमध्ये काम करतंय. निफ्टी जरी आपण पाहिलं तरी काय करते, एका रेंजमध्ये काम करते. जर सपोज ही रेंज ब्रेक झाली तर पॉसिबिलिटी आहेत अपसाईडची, आणि ही जर रेंज ब्रेक झाली तर डाऊन साईडला एक मोठा फॉल पॉसिबल आहे. म्हणजे सिंपल जर आपण वन डेला काम करतोय तर मेजर लेवल आपल्यासाठी काय असणार आहे. निफ्टीसाठी काम करतोय तर अपसाईडला बघितलं तर 24,961 असेल, त्याच्यानंतर 26,296 असेल, आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 23,198 आहे. आणि जर ती जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसात 21,300 ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे सिंपल ह्या दृष्टीने आपण वन डेच्या चार्ट वरती काम करताना ह्या लेवल घेतोय, बरोबर. जर आपल्याला पोझिशनल एखादा ट्रेड करायचा आहे किंवा बाकीचं जर काही पोर्टफोलिओ हँडल करायचं आहे तर अशा काही गोष्टी असतील तर त्यासाठी आपल्याला हे लेवल महत्वाच्या पण माहिती असणं गरजेचं आहे. हे एकदम की लेवल आहे, त्याच्यामध्ये परफेक्टली आपल्याला तिथं मार्केटमध्ये मुवमेंट कॅप्चर करता येणार आहे. जसं आपण बँक निफ्टीचं लेवल घेतलंय त्याच्यानंतर निफ्टीचे पण लेवल चेक केलेले आहेत आपण. आता निफ्टीला सुद्धा सिंपल काय आहे की येणारं जे काही इकॉनॉमिकल, जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल इव्हेंट काय असणार आहे आपलं, तर युनियन बजेट असणार आहे. ह्याच्यामधले होणारे जे काही डिसिजन असतील त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये सुद्धा मेजर लेवल अपसाईडला किंवा डाऊन साईडला ब्रेक झालेले आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहेत. कारण की ह्याच्यामध्ये मोठी मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये कुठं ना कुठं तरी बघायला मोठ्या प्रमाणात मिळू शकते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.